तुम्ही कधी भोपळ्याच्या सालीची भाजी खाल्ली आहे का? आपण नेहमीच या साली फेकून देतो नाही का? पण आज पाहूयात आजीबाईंच्या बटव्यातून ही रेसिपी कशी शोधून काढली आहे ते. तर सर्वात प्रथम आपण याचं वाटण पाहूयात। या वाटणामध्ये कोथिंबीर, कांदा, लसूण, मिरची आणि आपली भोपळ्याची सालं असं घेऊन आपण पुढे वाटणाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूटही ऍड करू शकता किंवा शेंगदाणे डायरेक्टली वाटायला घेऊ शकता। आणि हे सगळं एकत्र मिक्सर मधनं बारीक वाटून घ्यायचे आहे। इथे आजीबाईंनी आपल्या तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसणाची छान अशी खमंग अशी फोडणी दिलेली आहे आणि वरतून हळद, फोडणी तडतड करण्याची आजी वाट पाहत आहेत। हळद मिक्स केलेली आहे, याच्यामध्ये वरतून हळद घातलेली आहे। याच्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते ऍड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये माझ्या आजीच्या हाताच्या इतक्या बांगड्यांचा आवाज येत होता। म्हणलं आजी, तू इतक्या बांगड्या का ग हातामध्ये घालतेस? तेव्हा आजी मला म्हणते, अगं या बांगड्या हातात घातल्या की रक्तभिसरण होते, रक्त तेवढंच खेळतं राहतं हातामध्ये, रक्त शुद्ध होते रक्त। मी म्हटलं अच्छा, म्हणून पूर्वीच्या बायका हातामध्ये बांगड्या घालायच्या का? ओके, मीही सुरुवात करेन एक तरी बांगडी घालायला। आणि मीठ घालून भाजी बारीक गॅस करून झाकण ठेवून पाणी घालून ठेवायचे आहे शिजण्यासाठी। आता आजींनी त्यामध्ये थोडा भोपळाही ऍड केलेला आहे। जो भोपळा थोडा थोडा ऍड करत आजी अशा परतून घेत आहेत मस्तपैकी भोपळा पण। आणि हा शेंगदाण्याचा कूट तुम्ही वाटण परततानाही ऍड करू शकता किंवा वरूनही घालू शकता। आणि हे झाल्यावरती त्याच्यावरती लिंबाचा रस थोडासा पिळायचा आहे। यामुळे तुमच्या भाजीतली टेस्ट जरा अजूनही खमंग अशी चवदार अशी भाजी लागणार आहे। सो नक्की ही भाजी ट्राय करा। आणि आजींना जेव्हा मी म्हटलं मी नक्की बांगड्या घालेन, तेव्हा आमच्या आजीबाई खरंच खुश झाल्या बरं का। ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आजचे मेनू आमचे तयार आहेत। जेवणासाठीची खमंग अशी चटणी सुद्धा बनवली आहे आजींनी, कढी आहे इथे केलेली। कशी करायची भोपळ्याची भाजी बघितली का तुम्ही? हो।